Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज busy day राहणार आहे कारण आज क्लिनिक हॉस्पिटल क्लिनिक आहे. सो डायरेक्ट मी आता 9 वाजता जाईल तर डायरेक्ट रात्री 11ला भेटेल रचनाला. सो जसं तुम्हाला माहिती आहे रक्षाबंधन लवकर जवळ येत आहे. सो त्याची पण तयारी आहे. सो माझी जी पण शॉपिंग आहे ती रचना करणार आहे. सो येस, नॉर्मल रुटीन स्टार्ट झाला आहे. रचना किचनमध्ये टिफिन रेडी करत आहे. आणि येस, आज आहे नारळी पौर्णिमा. सो सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि हा सण तुम्हाला आनंदाने, उत्साहाने आणि छान असा जावं हीच देवाकडे प्रार्थना. आणि नाहीसा गेली आहे स्कूलमध्ये, आईची छान पूजा झाली आहे. सो येस, आज दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस, बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर. And yes, live, laugh. Good morning. Good morning. So, normal routine start झाला आहे. आज खूप दिवसानंतर रचनाने माझा फेवरेट केला कारण हे जास्त खायचं नाही. कधीतरी ठीक. नाश्ता इज गेटिंग रेडी. जेवण ऑलरेडी झालं. सगळं झालंय. तुझा डब्बा भरलेला आहे. एव्हरीथिंग इज डन. 8 वाजता सगळं रेडी. हे तुला टिफिनला दिलं. थोडं ओपन राहू गरम. छान. अजून 2 एक्स्ट्रा राहिले पण त्याच्यात टाकशील चपातीच्या. देऊ अजून सिस्टर्स पण खातो विचारे काफी. आणि सगळे डबे उघडून बघा. सगळ्या डब्यांमध्ये काही ना काहीतरी आहे. वडी पण दिली भरलाय मध्ये. इसके अलावा और क्या है? हाँ चलेगा पर जो स्लीवलेस रहा वैसे दिखाना. मत भैया मत खोलो, तू खोलो अब इतना. ऐसा वाला तो मैं लेके गई हूँ. नहीं मत खोलो मत भैया, ये वाला तो लेके गई हूँ मैं. रुको निकालो मत. वो क्या है? मत खोलो, रुको. इसके अलावा और पंजाबी ड्रेस में ऐसा कुछ है या नहीं? तो स्लीव्स भी अच्छा है. स्लीव्स है लेकिन अच्छा स्लीव्स है. पर स्लीव्स निकाल सकते हैं क्या? निकाल देंगे. एक बार चीजें पहना लो, बाद में निकाल देंगे. अरे वो नहीं पहनेगी. निकलवा दूंगा. स्लीव्स ही निकाल निकल मास्टर निकाल देंगे. तो वो कब आएंगे मास्टर? मुझे भी ऑल्ट्रेशन करना है. ये लेके ड्रेस अच्छा है पर स्लीवलेस चाहिए हमें. ये लेके गए बहुत बेस्ट चीज है. ये भी शायद लेके गई हो आपसे. वो प्लेन वाला लिया रहेगा. ये चिकन में है. 2 कॉन्सेप्ट है. निकल. पैंट ऐसा है क्या इसका? सेम पैंट. 2 कलर है. हाँ ये अच्छा है. दोनों कलर सेम है. कैसे यूनिक लगेगा. मैं प्योर कॉटन है. एक पे एक फ्री दे रहे हो? ये बॉटम है. साइज है 26 है. ये भी बहुत. इसमें कलर है क्या भैया? ये ग्रीन कलर. ग्रीन कलर. और पैंट पे वर्क है. पैंट पे सेम प्रिंट है. ये भी एकदम ग्रीन. सिर्फ बाहर से दिखाओ, खोलना नहीं. अच्छा, कौन सा ज्यादा जा रहा है कलर? पर्पल सबसे पास जा रहा है. तो सबके बॉडी पे यही दिखेगा. ये तो अलग हो जाएगा. लेकिन चल रहा है. चलो ये भी थोड़ा नया बना है. ये दिखता ही यही अच्छा है. ब्राइट है. ठीक है, ये एक ऑप्शन रखिए. एक चीज बहुत यूनिक चीज लग रहा है. ये लाइन भी दिखा दो. ये भी ये लाइन है एकदम यूनिक लग रहा है. कॉमन नहीं है. बॉटम भी अच्छी दुपट्टा फैंसी. तो इसमें कलर डार्क नहीं है? इसका कलर का ही गेट है. इसमें एक और पीसे लगे वो भी कलर यही है. दुपट्टा भी फाइन.
अभी वही चल रहा है, अभी वापस ट्रेंड आया है, क्या करेंगे हम भी, मार्केट के साथ हमको भी चलना पड़ता है। उनको वर्क वगैरह चाहिए अच्छा तो थोड़ा डार्क कलर दिखाइए भैया। हाँ रिसेंटली आया हुआ है, रक्षाबंधन के लिए मंगाया है। दुपट्टा बहुत फाइन है। क्वालिटी प्रोडक्ट। हाँ खोलो मत। ये अच्छा। और क्या है? इनका कॉस्ट क्या है? 139। इसमें कलर है? कलर सिंगल है। कॉटन है? ये कॉटन। अच्छा। और ये? चलो उसका पैंट क्या है? 7 वाजले आहेत, 11:15. सगळं काही मी करून 1.25 तासात घरी आली. इथून तिथून गेली तेव्हा एका जागेवर टेलर अवेलेबल नव्हता, काही दुकानं उघडी नव्हती आणि टेलरकडे मला माझा जो उद्याचा ड्रेस आहे तो ऑल्टर करायचा होता. सो परत इकडनं असं करून फायनली 1.25 तासात सगळं काही झालं. पण आता परत एकदा बाहेर जाते, कारण मी ना चावी बनवायला गेलेली आणि ती चावी आता लागत नाही आहे. सो ती चावी बनवायला म्हणजे चावीवाल्याकडे तर मला परत जायला लागेल आणि नाहीसं येण्याच्या आधी लवकर येते, नैवेद्य पण दाखवायचं आहे. चलो. आणि येस, गिफ्ट्स घेतलेले आहेत. एक ग्लिम्स मी घेतले, ते तुम्हाला दिसले. पण नायसासाठी मी एकदम सिम्पल आणि असं एलिगंट आणि कॉटनचं असं घेतलेलं आहे, कारण तिचं ते फार कुरकुरे, इथे टोचतं तिथे टोचतं वालं टाईप आहे. आणि मस्त 2 छान असे ड्रेस घेतलेले आहेत. आता वाजले आहेत संध्याकाळचे 7. नायसाने मस्त प्रार्थना वगैरे केली ना नायसू, आणि आम्ही निघालो आहोत. माझं जरा हेअर सेट करायचे, त्यानंतर मला एक गिफ्ट घ्यायला जायचंय, कारण सकाळी नायसा येण्याच्या आधी मला यायचं होतं, म्हणून ते एक राहून गेलं. स्वतः आम्ही चाललो आहोत मॉलमध्ये. मी माझं करायला आली आहे, तर मला बोलते तू बस पहिले माझं करू दे. नवीन ती स्मार्ट आहे, तिने घरी नाही सांगितलं, मी तिला आणलं नसतं ना. नायसाची जोरात तयारी चालू आहे रक्षाबंधनची. केस बीस धुवायला बसली लगेच. छान छान का? 7 वाजले आहेत 9:30. माझे हेअर सेट झाले. नायसा मॅडमने पण मध्येच हात धुवून घेतले, स्वतःचे पण हेअर सेट म्हणजे हेअर वगैरे तिने प्रॉपर वॉश वगैरे करून घेतले.
आणि तिथे कसं मुलांना जरा बसायला मजा वाटते ना, इथे शॉवरच्या खाली तिला भीती वाटते केस धुवायला, तर मी तिला बोलू मी धुवेल तुझे, पण नाही. एनिवेज सो तिकडनं नंतर आम्ही गेलो मॉलमध्ये. मी गिफ्ट्स घेतले, तिकडे मी काही जास्त शूट नाही करू शकली. आणि मग त्याच्यानंतर आलो आम्ही घरी. आणि आता आईंनी भात ठेवलाय. सनी यायला मला वाटतं साधारण 11:30 वगैरे होतील, बिकॉज त्याला तेवढेच वाजतात. सकाळचं थोडंसं जेवण राहिलेलं आहे, बट मी आता विचार केला आईंना मशरूम पण आवडतं, म्हणून मग आता मी मशरूम करते. आणि जे वरण होतं त्या वरणाला मी फोडणी देते. सो उद्या थोडीफार धावपळ असणार आहे, बट एक्सायटेड आहोत, कारण आहे उद्या रक्षाबंधन. आणि माझ्यासारख्या सगळ्याच बहिणी आणि सगळेच भावंड, भाऊ बहीण सगळेच एक्सायटेड असणार आहेत, कारण ह्या टायमाला आपण आवर्जून एकमेकांना भेटतो आणि मग खूप मस्ती होते, खूप गप्पा होतात, एकमेकांचे पाय खेचले जातात. सो येस, उद्याचा डे नक्कीच स्पेशल आहे. आणि उद्याचा डे अजून स्पेशल होणार आहे. ते का मी ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये नक्कीच कळेल. होम वाजले आता 1:15. अजून सकाळी उद्याची तयारी चालू आहे. रक्षाबंधन, रचनाची धावपळ. काय एकच होता तुझ्या, आपल्याकडे ड्रेसची काय हालत केली आहेस? नायसाची जास्त तयारी चालू आहे. मी गेले तिथे हेअर वॉश आणि हेअर सेट करायला, तर ही बोलते मला करायचं. मी पहिले बसले सर्व करायला, म्हणजे माझं पण रक्षाबंधन उद्या. सगळी काय तयारी ऑलमोस्ट झाली आहे रचनाची. स्वीटीला मग जे गिफ्ट घेतले ते रचनाच्या चॉईसचं आहे. छान असा ड्रेस, म्हणजे मी सिलेक्ट केलाय, तिने ऑप्शन्स दिलेले. असा आहे तो ड्रेस, तुम्ही जसं की बाजूला आता बघतायत तो वाला ड्रेस आहे. संचिताचं पण गिफ्ट आम्ही आणलं आहे. आणि तुझी झाली तयारी? माझी काय तयारी? तर रचना पण कुठे जाणार आहे काय हे तुम्हाला समजेलच अपकमिंग व्लॉग्समध्ये. आता चला उद्या लवकर उठायचं आहे, शनिवारचं जेवण, आणि मग भावंडांकडे राखी बांधायला. तुला पण लवकर जायचंय, तू पण पुढे जाणार आहे. आमची दोघांची उद्या थोडी धावपळ, पण ठीक आहे. भाऊ बहिणीचा दिवस आहे, आणि फक्त आपलंच नाही पण आपले मोठे सुद्धा आहेत. आई आहे, तो आई जसं की दरवर्षी जातात, आणि या निमित्ताने जसं की मगाशी बोलली की भेटणं होतं. आणि त्यावेळेस असे ग्रजेस कोणाच्याच मनात नसतात की अरे 1 वर्षानंतर भेटतो किंवा असं तसं. तो दिवस एकदम आनंदाने साजरा केला जातो, कारण प्रत्येक जण आपल्या आयुष्यात बिझी आहे. येस येस. आणि प्रत्येक म्हणजे सगळ्यांना मजा तर करायची असते, पण आपल्या आयुष्यात आपण एवढं गुंतलो आहोत, बांधलं गेलो आहोत की आपण पॉसिबलच नाही होत. पहिले असं होतं ना की अरे आपल्याला भाऊ नाहीये, कसं रक्षाबंधन सेलिब्रेट करायचं. इवन आता सुद्धा खूप लोक असं फील करतात, ज्या बहिणी आहेत, जसं मी आणि फाल्गुनी पण फील करायचो. बट देन विथ टाइम ना आपल्याला एक समज येते. रक्षाबंधन त्या नावातच खूप काही आहे. म्हणजे जी व्यक्ती आपल्याबरोबर थ्रूआउट द टाइम असते, लाईक अप्स अँड डाऊन्सच्या वेळेस, हॅपी किंवा सॅडच्या वेळेस, जी आपल्याला एक मोटिवेशन देते, जी नेहमी आपल्याला इन्स्पायर करते, जी आपल्याला रडताना बघते, हसताना बघते. सो अशी व्यक्ती फक्त म्हणजे आपण नेहमी म्हणतो की भाऊ असला तर आपण राखी बांधायचं, असं नाही आहे. जेव्हा आम्हाला ही समज आली तेव्हापासून मी फाल्गुनीला राखी बांधायला लागली. सेम इज विथ हर. सो ती एक माझ्याबरोबर नेहमी राहिली आहे. मला नेहमी म्हणजे जरी ती लहान आहे तरी तिने नेहमीच मला मोटिवेट केलं आहे. सो तुम्ही जरी बहिणी असाल तर एकमेकींना राखी बांधा. आणि काय आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. खूप काही गोष्टी झाल्या, खूप काही धावपळ होती. जेवढं माझ्याने पॉसिबल झालं तेवढं मी शूट केलं. म्हणून मी नेहमी म्हणते नसा नाही असलं की मला स्ट्रेस नसतो, पण ठीक आहे. सो नाईसाने सगळं काय आवरलंय स्वतः, विदाऊट एनीवन्स हेल्प.
गुड गर्ल. मस्त आवरलंय का? अजून काहीतरी दाखवता. हा जुना डस्टबिन आहे. आम्ही असे नुसतं पाय देतो आणि ऑटोमॅटिक डस्टबिन आहे. ते असं कसं पण ते हे ना ते असं कसं टाकं असं पेपर वेपर ते टाकतो आणि ते बंद होतो. चालू आहे. संचिताला घेतला आहे झूकची बॅग, हँडबॅग, अँड अजून पॅकिंग बाकी आहे. हा घालणार. रचनाची तयारी उद्याची. स्वीटीचं गिफ्ट आहे जो रचनाने तुम्हाला मगाशी गिफ्ट दाखवलंय. फायनल स्टेज दाखवतो. थांब आहे बघ. असं हा हे पकड. इथे पकड. खेच खेच. हळूहळू कर. हळूहळू खेच. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय. टेक केअर अँड लिव्ह लाईफ इन लव्ह. बाय.